नमस्कार. नमस्कार. आज अनेक वर्षांच्या म्हणजे जवळजवळ 34 वर्षांच्या सेवेनंतर LIC मधल्या सेवेनंतर तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहात. म्हणून आज आम्ही तुमचे जे अनुभव आहे ह्या 34 वर्षातले विविध तऱ्हेचे चांगले अनुभव असतील, काही कटू अनुभव असतील आणि आज तुमच्या भावना ह्या आम्हाला जाणून घेण्याकरता आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्याशी एक छोटीशी चर्चा करायची आहे. तर आपण चर्चेची सुरुवात करूया. सुरुवातीला मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की तुमचं बालपण कसं गेलं, म्हणजे नक्की तुम्ही कुठं वाढला, कशा प्रकारे वाढला आणि बालपणातले तुमच्या थोड्या अनुभव किंवा काही चांगल्या वाईट गोष्टी आम्हाला सांगा. बालपण चांगलं गेलं माझं, छान गेलं. छान म्हणजे काय मोठी श्रीमंती होती वगैरे असं इकडे सगळे लोक सगळेच गरीब. लहानपणापासून काय होते की सगळे गरीब होते. आमची बागायती होती, लहानशी बागायती होती आणि आई वडील माझे शेतकरी, ती बागायती बघायची दोघं. आमचं घर इथल्या जवळजवळ चांगलं खातं पितं, कारण काय आता फक्त इथंच आमच्याच घरी दिवसाला 3 वेळा जेवायला मिळालं. अलीपलीकडचे खूप लोक असं होते की त्यांना जेवायचं होतं, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम. त्यामुळे तसं म्हणजे हे नसलं वर्षाला 1 किंवा 2 जरी शेड असले किंवा आणि काय असलं तरी सुखात गेलं, कुठं नाही. रोज काम करावं लागत होतं बागेत, पण चांगलं म्हणजे तुम्ही शिक्षण भाग्यवान समजता. खूप भाग्यवान, खूप भाग्यवान, खूप भाग्यवान आणि चांगलं गेलं. आणि मुख्य म्हणजे काय झालं, खूप चांगले संस्कार माझ्या घरात होते. लहानपण चांगलं गेलं आणि मला लहानपणाचं एक वेळ होता वाचनाचं. मला वाटतं मी जवळजवळ 4थी पर्यंत 1000-1500 पेक्षा जास्त पुस्तक वाचते. जवळजवळ 7वी पर्यंत मी डिचोलच्या सगळ्या लायब्ररी संपवल्या. अजूनही आता अलीकडे थोडं कमी झालं म्हणजे काय होतंय, बाकीचं सगळं आता कुठे TV बघणं बाकी हे होतं, त्यामुळे कंटिन्यू वाचणं नाही होत, पण आहे. मी स्वतःकडे माझ्याकडे नाही म्हणते, ती 1,500-2,000 पुस्तक आहे, ती माझ्या द्यायची चालत असते. भाऊ, तुमच्या बालपण खूप अशा म्हणजे कठीण परिस्थितीतल्यान गेले आणि तातूंतल्यान तुम्ही मागीर परत LICन जॉईन जाले. जेन्ना तुम्ही LICन पहिल्यांदाच पांय दवरले, तुमचे कितें म्हणजे भावना कितें आसले, अपेक्षा कितें आशिल्ली? तुमचे ॲक्च्युली तसे बालपणात म्हणजे बरेच गेले, कारण की असं किती घरात पैसे असतात ते बराच कितका आनंद मेळटा गाणं तो महत्वाचा. कारण खूप आनंद मेळ्ळो, म्हणजे सवंगडी असले किंवा बाकी सगळे असले, तुमची फॅमिली असली, तेन्ना आहे ना एखादं चणचण अशें जालें कितें पेट LICचे जे कितें आसा गाता सगळें आनंदान चललें. आणि LICन सुद्दां हांव ॲक्च्युली योगायोगान पावलो. म्हणजे मला LICन वचतो म्हणून ठरवलं म्हाका. हांव लॉ कंप्लीट करतालो, एलएलबी करतालो पणजे, आणि आमचे फ्रेंड सर्कल असले. आणि ॲक्च्युली जालें कितें, सिनेमाची तिकीट काडपाक आमकां बेगीन क्लासीस बेगीन सुटले. तिकीट काडपाक म्हणून पॉल्सान पयशे काडले आणि पयशे काडपाक तितक्यान एक एम्प्लॉयमेंटचे लेटर पडले सकयल. तेन्ना फ्रेंडान पडले, अरे ते कसलें लेटर, LIC म्हणलें तिथूच म्हणलें असं कॉल आयिल्लो एम्प्लॉयमेंटाचो, ती एग्जाम फाल्यां आसा, आयज आनी फाल्यां म्हणून तुमचं. तर ते फ्रेंड म्हाका फोर्स केला, पिशे लागला तुका LICन तुका कॉल येयला आनी तूं हांगा आमच्या वांगडा सुशेगाद आसा. हांव म्हणलें फुडें वचना ना, म्हणलें लॉ कंप्लीट करता आनी म्हाका कितें करचें. तर तेंच्यानी म्हाका फोर्स करून धाडलो म्हणून हांव तो इंटरव्यू हेका गेलो, कितें एग्जामीक बसलो आणि नशिबान पास जालो. ते मुळे LICन पावलो. ॲक्च्युली LICन वतलो वयतलो अशें ठरलेलें कांय नासलें. ओके, तुम्ही LICन तशें मागीर इंटरव्यू क्लियर केली, एग्जाम पास जाले. आणि जेन्ना तुम्ही LICन पहिल्यांदा अशें खंय जॉईन जाले आणि कितें तुमचो ॲक्च्युली जॉईन जालो म्हापसा. ओके. आणि तेन्ना आमकां हांगा लिमिटेड बसी आसली, एक सगळ्यात बेगीन बस आसताली, एक लेट आसताली. पयल्या बसीर गेलो सगळे, खंय ते लोकांक काडली चौकशी, भैराव म्हणून तो शॉप आसता तेच्या माळ्यार म्हणून काडली. आणि थंय आमकां 8:15 पावलो. ऑफीस धा इतके बेगीन. पूण म्हाका पयल्या दिसा वचून म्हाका LIC इतकी आवडली, तेचें रिजन सांगलो तुमकां की हांव तो एंट्री करता ते एक ऑफिसर बसलो, ताणें म्हाका वेलकम केलें. अरे म्हणाले आई हो कितें आमकां तुमकां अशें कितें गेला, कितें काम आसलें म्हणलें ना, हांव आपले स्टाफ म्हणून येयला हांव म्हाका मेळटा. ते मनशा वांगडा आनी LIC वांगडा म्हणजे ते पयल्या क्षणा पासून जमलें ते आयुश्यभर अजून सुद्दां तो इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ मायन. पठाण सर म्हणून आसलो, युसूफ पठाण. आता ते LIC ना, आता ते मोटिवेटर स्पीकर म्हणून हे करता, पूण अतिशय देव मनीस करता, अतिशय बेस्ट मनीस. आणि ताणें तेचे पॉझिटिव्ह थिंकींग किंवा बाकी सगळ्यांना ते तेन्ना पासून आवडलें. आणि एक दीस मागीर ती संस्थेत इतको हांव भितर मिक्स जालो की काय ना, जशें आमी दुदान साखर घालता गाना तशी गोश्ट. तेन्ना LIC मय जालो.
बरं. तर भाऊ तुम्ही आताच राजनला म्हणालात की तुम्ही योगायोगानं LICत पोचला. म्हणजे असं काही तुम्ही ठरवलं नव्हतं की मी LICत जाणार, मी अमुक करणार, असं काहीही तुमचं ठरलेलं नव्हतं आणि तुम्ही एक असिस्टंट म्हणून जॉईन झाला. तर असिस्टंट ते डेव्हलपमेंट ऑफिसर हा प्रवास कसा काय झाला? मी जवळ 3 वर्ष म्हापशाला काढले असिस्टंट आणि जॉईन झाल्यापासून सेल्स डिपार्टमेंटमध्येच होतो. 3 वर्ष मी सेल्समध्येच काढले आणि त्यामुळे केली म्हणून गेम आणि त्याने काय झालं मध्ये DOची एक्झाम होती. ॲक्च्युली काय झालं होतं की जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला पालावकर म्हणून ते इंटरव्ह्यू होतं आधी नंतर आपल्या SDM झालं तेव्हा MM मध्ये. तर त्यांनी मला इंटरव्ह्यू विचारलं तू DO म्हणून काय जॉईन होतीस, पण त्या पोस्ट होती असिस्टंटची. म्हटलं काय पुढचं कशाला नाही आणि ते मला DO मी काय माहिती नाही. तर म्हणाले मी म्हटलं नाही मला DO हा मार्केटिंगचा जॉब आहे, मग मार्केटिंग आवडत नाही मला, म्हटलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करायला आवडतं. तर म्हणून मी म्हटलं याला कुठल्या असिस्टंटला आलं. कारण तेव्हा काय झालं मी झेवियरमध्ये GS होतो कॉलेजमध्ये, लॉ कॉलेजमध्ये मी GS होतो. कल्चर ॲक्टिव्हिटीज म्हणजे खूप कडे होतं. म्हणजे बरीच वेळी आम्ही कॉलेजेसची त्यावेळी प्राइजेस आणली होती. नंतर कलाकार मी नाटकाचं मी किती काम करत होतो. त्यामुळे कल्चर सेक्टरमध्ये मी सगळीकडे होतो. पण त्यामध्ये सांगितलं की DO म्हणून येतोस का, म्हटलं नाही मी एकच होतो. पण नंतर जेव्हा हे पोस्ट आले तेव्हा ते म्हणा तू ह्यालाच त्यात 2 फायदे होते. एक त्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा फायदा होता, एक सेल्सचा फायदा होता. कारण मी तिथं जागेवर मला कधीच थांबता येतं, एका जागेवर मला बसायला होतं. मी इकडे तिकडे बोलत काय ते म्हणजे सेल्सचीच काम असायची, कामं करत नव्हतं असं. पण मला ते टेबलचं सगळं सिस्टमॅटिक काम करणं, हे लावणं ते लावणं, व्यवस्थित फायलिंग करणं मला कधी जमत नाही. मी तेव्हा सुद्धा कोणाची एजंट आली की तर त्यांना काय झालं नाही, असं कर तसं कर. इव्हन तेव्हा सुद्धा मी काय त्या मागच्या एजंट बोलत होता त्यांना असं गेलो होतो. आणि आमचं DO होतं त्याचं अगदी डमिशन जवळ होतं. तर शेवटच्या दिवशी मी पठाण सर बाकीचे आमचे स्टाफ होते. तर त्यांनी आम्ही रात्री 9-10 पर्यंत काम त्याच्यासाठी काम करून त्याचं कन्फर्मेशन झालं. पण ती मजा यायची म्हणजे एजंटकडे जाऊन त्याला धंदा करायला लावणं किंवा आणि काय करणं, पब्लिकमध्ये जाणं, त्यांना LIC बद्दल सांगणं, याची मजा यायची की ते पण तिथे ॲडमिस्ट बसून येत नाही. तर त्यामुळे तू गेला ना मग 2 फायदा होणार, इथं काय काम करत नाहीस तर त्यामुळे काय होणार की त्यामुळे दुसरा कोणते माणूस राहील आणि तुला बाहेरची आवड आहे ना तर तिथे तुला मला ते वाटतं तुला यश मिळेल. तुम्हाला योग्य क्षेत्र मला योग्य क्षेत्र मिळालं, योगायोगानं मिळालं. तर भाऊ तुम्ही असिस्टंटांतल्यान DO झाले आणि तुमचं सगळ्यात बरो क्षण LICत तुमकां कितें याद जाता, म्हणजे खंयचो क्षण तुमकां खूब अशें म्हणजे मनाजवळ आयज तुम्ही जेन्ना रिटायर जाता ते तुमचे कडेन उरतलो? तसेच ॲक्च्युली झालं हांव जेन्ना LICत जॉईन जालो तेन्ना मला प्रत्येक क्षणच अविस्मरणीय झालं. अमको दीस किंवा अमको वेगळो क्षण असो ना, प्रत्येक म्हणजे तुमकां सांगता की आयुष्य आनंदानूच गेलें. एखादा कितें प्रॉब्लम जर येयलो ना तो प्रॉब्लम सॉल्व केलो की खूब आनंद मेळटालो. स्टार्टिंग पासून आमी कितें तें ठरयलें की नवीन कितें रेकॉर्ड्स करप, कित्याक हांव जेन्ना STC ट्रेनिंगाक गेलो आयज जावं कितें आसा ते ट्रेनिंगाक लागून आसा. आमकां ते बेस्ट पैकी सर मेळ्ळे आनी तांच्यांनी म्हाका LICन कितें तें शिकयलें. एक्चुअली 3 वर्सां LICन काम केल्लें, पूण जे मार्केटिंग लायन आनी कितें आसा ते तेंच्यांनी सांगलें म्हणजे सगळें मनान गेलें. आनी तातूंत सामको हें कळ्ळें की हें काम खूब पेंचें न्हय, म्हणजे कितें पगार करता काम करप, पयशे मेळना खातीर अशें न्हय. हें काम समाजाचें काम आनी देवाचें काम. कितकें तें तुमी जसं आमी ड्रीम मर्चंट म्हणटाले ना, ते सपनो का सौदा, म्हणजे काम सपनो का सौदा. लोकांक बरी बरी स्वप्नां दाखोवपाची आनी ती स्वप्नां खरी करपाक तांकां मदत करप, बेश्टी स्वप्नां न्हू. ते आमकां सांगता तुमचें काम मनीस घडोवपाचें, पॉलिसी करप, PM करप तुमचें काम. तुमी नवीन नवीन जसे एजंट्स आसात ते नवीन मनीस घडोवपाचे, तेंचे फुडलें सगळें आयुश्य तुमी तांकां दिवं शकता. आयज कोणीच इवन चेअरमॅन ऑफ LIC जाता म्हणलो कितें अपॉयंट करूं शकता, जाय जाय तेन्ना अपॉयंट करूं शकता. तुम्ही जाय तेन्ना मनीस LICन हाडूं शकता. तेंचे फुडलें सगळें तेंची फॅमिली आसा तेंचे भुरग्या बाळाचे सगळे योगक्षेम तुमी पळोवंक शकता आनी ते करपाचें तुमचें काम. तातूंत जी मजा येवपाक लागली जाल्यार तूं प्रत्येक क्षण मजेन गेलो. आनी ताका लागून आमी कितें केलें जेन्ना हांव जॉईन जालो तो फर्स्ट इयर आनी पयल्या विथीन म्हाका दिसता पळय 2-4 दिसान आमी पयलो कोटी केलो. तेन्ना कोटी जावपाक डिफिकल्ट. कोटी म्हणजे तेन्ना सबोशेवचे कोटी जाताले, पूण तेन्ना सबंद म्हणजे एखाद्या DO सबंद वर्साक 1 कोटी केलो म्हणजे कौतुक आसलें. पण तेन्ना आमी विथीन 5-6 दिसां भितर कितें तरी पयलो कोटी केलो. सो तुमच्या हेच्या प्रमाणे संक्षिप्तान सांगप म्हणजे प्रत्येक क्षण तुमचो LIC सगळं तुम्ही एन्जॉय केले आणि म्हणून म्हाका दिसता तुमकां आयज भरपूर यश किंवा प्राप्ती जी आसा
किंवा लोकांकडे तुम्ही जे जोडलं हे तुमच्या याच स्वभावामुळे. आणखी कसं एखादा मध्ये एजंट येतात आणि तो ज्यांना भाऊ म्हणता ना त्यांना आय बिकम पार्ट ऑफ हिस्ट्री. आम्हाला घरचं एजंट मला सर म्हणत एखादं 2-4 एखादी कोणती भुरगी असली म्हणत पण जरी भाऊ म्हटलं का ना की कितें आसा ही बिकम्स माय फॅमिली आणि तातूंत मागीर तेच्या वांगडा काम करता उलयत नाही वता जी मजा येता. कारण माझं मॅक्झिमम टायम त्यांना हाली आतां ते केन्ना ते घराकडे असता नाजाल्यार मॅक्झिमम माझ्या आयुष्यातलो टायम हो फॅमिली बस तांच्या वांगडा चड येता. रातचे 9, 10, 11, 12 चालू असलें आणि भितर खूब मजेशीर खूब आनंददायी प्रसंग मेळ्ळे. म्हणजे कितके ती जोक्स कितके ती मजा सगळें एक्चुअली आयुष्य खरें भोगूंक मेळ्ळें तें म्हाका एक करियरानूच हे सगळ्यांनी शिकपासारखें. खूप आनंद पैशाचे तर संबंध नसता पैसा डेली फाटल्यान जाता. आनंद भोगणे सगळ्यात आयुष्याची महत्वाची गोष्ट. बरं. भाऊ आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला LIC जे तुम्ही काम केलं त्यात तो प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा होता आणि जे काय काम तुम्हाला मिळालं जे काय पदरी पडलं ते तुम्ही अत्यानंदाने केलं. आता मला एक सांगा की तुमचा आमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही काम करत होता तिथे इतर कर्मचाऱ्यांशी तुमचे कसे संबंध होते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे काय अनुभव चांगले वाईट कसे काय अनुभव आले? ॲक्च्युली सगळ्यांनी वाईट हा शब्दच कधी माझ्या कोशात नसतो आणि इथं तर तुम्हाला ॲक्च्युअली सगळ्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ माझं पहिली 3 वर्ष म्हापशाला गेली त्याच्यानंतर जवळजवळ 31 वर्ष मी इथे डिचोरला आहे. आणि एक चांगली म्हणजे एक मजेशीर गोष्ट म्हणजे डिचोरली ब्रँचचे मी पहिला स्टाफ. डिचोरीच्या ब्रँच स्टार्ट झाली तर पहिलं नाव माझं आलं. तर एक 2-3 महिने आम्ही असिस्टंट म्हणून आलो मी होतो. माझ्यानंतर एक मला वाटतं 5-6 दिवसांनी जोशी आला अनिल जोशी आला नंतर बाळा परवा आला नंतर आमचे BM आले हे हरपी नाईक. हे चौघांची आमच्यावर खूप दिवस काढले वर्षभर आम्ही ते चौघांनीच काढले. बाकी सगळं नंतर झालं पण पहिला स्टाफ मी होतो. तर त्या दिवसापासून आतापर्यंत ही आमची फॅमिलीच आहे. युजली म्हणजे सगळ्याच ब्रँचमध्ये चांगली असतात LIC मधली माणसं नेहमी चांगलीच असतात. आणि परत जेव्हा क्लायंटकडे कधी गेलो की तर सांगतो नाही तू माझं काम चांगलं केलंस. तुम्ही म्हटलं असं कधीही नाही LIC कुठलाही माणूस जरी गेला की नाही तो काम चांगलंच करेल ही स्पेशलिटी. इथून तुम्ही मद्रासला गेला तरी तुम्हाला तो त्रास नाही करणार इथं असला तरी त्रास नाही करणार. ही LICची खासियत आहे. डिचोली ब्रँचची अशी नाही आणि डिचोली ब्रँचमध्ये त्यातल्या त्यात थोडी जास्त खासियत नाही कारण सगळी फॅमिलीच आहे. थट्टा मस्करी चालते बाकी सगळं चालतं. इथं हा कोण सिनियर की तो सिनियर तो असं काय नसतं. आमच्या सबस्टाफ म्हणजे मला वाटतं ऑफिस सुटल्यानंतर खांद्यावर करून जातात. तुम्ही स्वतः बघताय चहा पाण्यात सोबत बसतात हे करतात हे म्हणजे LIC हे सुद्धा तुमच्या कुटुंबाचाच एक भाग म्हणून राहिलं. LIC हेच मुख्य कुटुंब आहे. हे बाकीचे आमचे फॅमिली मेंबर्स त्यात जातात. अच्छा छान. त्यामुळे LICचं कुटुंब नंतर आमचे एजंट्स असतात हे सुद्धा दे आर पार्ट ऑफ माय फॅमिली. म्हणजे फॅमिली आणि LIC वेगळं असं काही नाही. तर नशिबानं मला एवढं मोठं कुटुंब मिळालं आणि सगळं प्रेम करणार कुटुंब. कधी मला वाटते तुम्ही उद्या विचारलं एखादं मगाशी म्हटलं असतं कुठला बरा वाईट क्षण मला वाईट क्षण कुठे ती अजून आठवतच नाही. अजून एवढे वर्ष ती आला नाही आणि ह्याच्या पुढे कधी येईल असं वाटतं. आणि एवढी देवासारखी माणसं मला आता विचार सगळ्यात मोठी धंदौलत काय तर ही सगळी जी जवळची आमची मित्र लोक आहेत तुम्ही सगळे स्टाफ आहात सगळ्या स्टाफ सगळे एजंट्स आणि त्यामुळे किती ते लोक मिळाले बाकीच्यांचे एजंट बरोबर काय तरी तुमचे एजंट्स तुमचे असेल तुमची मुलं असेल तुम्हाला चांगलं म्हणतं असं काही नाही. लोकांचे एजंट म्हणजे बाकीच्या ठिकाणचे एजंट्स बाकीच्या ब्रँचचे एजंट्स बाकीचे डेव्हलप ऑफिसर्स सगळ्याकडून भरपूर प्रेम आहे. मला वाटत नाही LIC सोडली आणि कुठेही गेलो असतं की नाही. ॲक्च्युली माझ्या मनात होतं प्रॅक्टिस स्टार्ट केली. आदल्या दिवशी मी एका वकिलाकडे गेलो त्यांना सांगितलं की उद्यापासून जॉईन होतोय आणि ज्यावेळेस सांगितलं त्याच्यात दुसऱ्या दिवशी जॉईन व्हायच्या आदल्या दिवशी मला लेटर आलं LIC कडून उद्या तू जॉईन होतोस. मग म्हटलं 1 महिन्यात तरी चालवतं काय करूया 1 महिन्यात करून मला कोणी सांगितलं की 1 महिन्यात करून बघ ना सर्व्हिस सोडता कधी येत म्हणून जॉईन झालो. पण ज्या दिवशी जॉईन झालो की त्या पहिल्या दिवशी LICच्या प्रेमात पडलो ते अजून तसाच आहे. उत्तम. भाऊ तुम्ही खूप वेळा सांगले की तुम्ही प्रत्येक क्षण हो तुमचा आनंदाचा गेला LIC. तरी आज जेन्ना तुम्ही रिटायर जाता तुमकां कशें दिसता की यू हॅव एकॉम्प्लिश्ड की तुमचे जाले सगळे काय अजून कितें तरी LICन करपा सारकें उरले काय अजून कितें तरी तुमच्या आशिल्ले मनान कितें करपा सारकें. सो आर यू रिटायरिंग एकॉम्प्लिश्ड काय यू स्टील हॅव समथिंग टू डू? माझं ॲक्च्युली अकॉम्प्लिश कारण माझे कशा असं की आयुष्यात म्हणजे दृष्टिकोनच असं असतं आयचं क्षण माझं
आणि जे टायमार जो क्षण आसा ना तो एन्जॉय करपाक जाय. ल्हानपण आसता ते मनशान ल्हानपणांत तेन्ना व्हडलेपणाचें काय करपाचें ना. यंग आसतना यंग जाणटे परस एन्जॉय करपाक जाय आनी रिटायरमेंट सुद्दां एन्जॉयच करपाक जाय. कारण प्रत्येक क्षण आयुश्यात एक एक स्टेज येता तेन्ना ना म्हाका तें फाटलेंच बरें आसलें अशें काय ना. तर रिटायरमेंट एन्जॉय करपाक नाका. सो खूब आनंदी आसा काय प्रॉब्लम ना. तुका काय आनी कितें आसा समजा जॉब भितर नासलो ती मनशां काय कोण व्हरप ना. LIC थंयच आसा, माझे मनशां सगळे थंयच आसा, माझे बाकीचे स्टाफ आसा थंयच आसा आनी काम करता तो केन्नाय करूं शकता न्हू. ग्रेट. सो अशें ना की हें ना की ना बाबा आपण आनी 5 वर्सां म्हाका मेळ्ळ्यार बरें जातलें अशें काय ना. जें कितें शक्य आसा देवाक मेळटा. आनी एक गोश्ट जाता की हांव स्वता काम केलां तें फक्त 1%. कारण हांव ठरोवंक नासलें हांव अमकें करतलो उठयता. एकूच आसलें की पॉझिटिव्ह आसलें की केन्नाच कोणाचें वायट करप ना. जितकें हातीन जाता तें बरें करप. हें आमकां आई वडिलां पासून शिक्षण की जें कितें करता तें कोण दुसऱ्याचें बरें कर. बरें केल्या उपरांत 10 पटीन तुका मेळटा तें बरें मेळटा. आनी कोणें कितें कुसकूट केलें पूण ना पळयलें जाल्यार 10 पटीन तुका भोगचें पडटा. तुम्ही म्हणता ते सगळे खरें दिसता कित्याक इतले सगळे करूनय तुम्ही हे जे आता आपूण केला ते 1% म्हणटा पळय हातूंतल्यानूच तुमचे महानता तुम्ही खरीच गोश्ट करता. हांव एक 2 वर्ड अशें आमच्या स्पिचांचो सांगलें. एक हिंदीन म्हण आसा खुदा पहलवान तो खुदा मेहरबान तो गधा पहलवान. तर खुद एक 2 वर्ड अशें सांगताले. कितें आसा स्वता जावन म्हाजें केन्ना पॉलिटिक्स पळयलें काय कितें पळयलें की ना तें हांव दिसोंक नासलें की LICन जर यश मेळ्ळें आनी कितें हांव तर केपेबल आसलें अशें ना. पूण एक आसा की तुमी प्रामाणीकपणे एखादी गोश्टीक गेले काय ना तुमकां 10 लोक मेळटा हेल्प करता आनी तो पळयत आसता तो म्हणटा हो वता न्हू प्रामाणीकपणे हेका इच्छा आसा जावं हेल्प करता. नाइलाजान समजा एखादो कोणी पोस्ट करता तूं चल म्हटल्यार भितर मजा ना. आनी एक गोश्ट म्हणजे सांगून हांव जे रिटायर म्हटलो काय ना कदाचित फाल्यां परत LICन दुसऱ्या खंयच्या मार्गान पावूंक शकता. व्हेरी ट्रू. आसा स्कोप आसा. नशिबान मोस्ट ऑफ म्हाका चान्स आसा कित्याक पॉसिबली गोंयान आय एम द फर्स्ट पर्सन टू जॉयन लिका ओके. LIC असोसिएट म्हण आसा. सद्याक तकलेन आसा पळय कितें ते टायमार कितें जाता पूण तरी कितें आसा लिकान केन्ना जॉयन जाता तो मेरेन सुद्दां आय वॉन्ट टू एन्जॉय माय रिटायरमेंट. एन्जॉय म्हणजे घरान बसप न्ही जावं अशें न्हू. म्हाजे एजंटा वांगडा आसतलो म्हाज्या स्टाफा वांगडा आसतलो मदीं ऑफिसानूय येतलो किंवा बाकी एजंट आसा तांकांय बिजनसाक हेल्प करतलो दॅट इज दॅट. पूण अशें न्हू की बाबा फाल्यां लिका ना मेळ्ळें म्हणून बाबा आतां सगळें सोंपलें. आयुश्यान कांय सोंपोंक ना. एक नवें आयुश्य सुरू जालें. व्हेरी गुड. थँक्यू. तर भाऊ तुमचा असिस्टंट ते डेव्हलपमेंट ऑफिसर पर्यंतचा असा प्रवास झाला ते तुम्ही सांगितलं. पण तुम्हाला असा विचार कधीच नाही आला का मनात मी ABM व्हावं, मी ब्रांच मॅनेजर व्हावं, प्रमोशन घ्यावं, असा विचार कधी आला का नाही? टू बी फ्रँक नाही आला. नाही आला. नाही ना. कारण काय होतं ह्यात मजाच एवढी असते ह्यात ॲक्च्युली ह्या पोस्ट अँड जॉबच्या एवढ्या मी प्रेमात पडलेला आहे अजून नाही की तुम्ही आणि दुसरं काही तुम्हाला दिसतच नाही. कारण काय इथे जी मजा असते की आता एकदम मग मी उद्या ABM झालं मी ट्रान्सपोर्ट समजा म्हणजे माझ्या लोकांपासून मला 2 गोष्टीची म्हणजे माझं सगळ्यात काय आवडतं गोष्ट तर मला फॅमिलीसोबत राहायला आवडतं. माझ्या ह्या फॅमिलीसोबत आणि त्या फॅमिलीसोबत. म्हणजे आता जे माझे सगळे एजंट्स आहेत किंवा हे केली इट लाईक माय फॅमिली. प्रत्येकाच्या सुखदुःखात मी असतो की माझ्या सुखदुःखात ते असतं. असं किती जण एजंट्स आहेत की आई वडिलांना सांगत नाही बायकोला सांगत नाही मला येऊन सांगतो. असं किती ते दोस्त आहेत आमचे. आणि दुसरी गोष्ट मला दुसरी हॉबी काय की माझ्या फॅमिलीमध्ये राहणं. बायको मुलासोबत राहणं संध्याकाळ किती असं ना एक तासभर त्यांच्याशी गोष्ट करायचं समजा कंटिन्यू खूप जास्त वेळ काम होतं तसं नाही तर जेव्हा वेळ मिळतो तो लोक म्हणतात मी काहीतरी सोशल काम करत त्यामुळे मी मिळतो. तर इथं कसं आहे की हे सगळं तुम्हाला चांगलं असताना प्रमोशन आणि करिअर माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं. दिवसपर्यंत झालं तर करिअर म्हणून आय टू एन्जॉय इट. कारण काय आमची गरज काय असते काय 4 पैसे थोडे किती मिळाले किती खूप जास्त मिळाले मोठं पोस्ट मिळाले हे केलं मला आयुष्य लहानपणापासून मानपानाची किंवा याची गोष्ट शक्यतो कुठे काय हेच झालं तर मानपानाची कुठे गोष्ट तुम्ही लांब करतो किंवा कधी हे मी एवढंच केलं कधी गोव्यात एवढाच होतो नंबर अवकाश होतो पण मिळत होतं तर आमच्या मिटिंगला वगैरे काहीतरी चालत होतं पण त्यामुळे बघा काहीतरी माझं हे मान वाढला किंवा समजा कमी झालं तुला असं काय नसतं. आनंद मिळणं आयुष्यात आजचा दिवस आनंदात होतो हे आधीपासून कारण ते इथं जास्त वेळ कारण BM ABM चालू लागले आणि कुठे जावं लागेल आणि काय असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कॅपॅसिटी एवढ्या लोकांचे एवढे लोक सांभाळायचे एवढे स्टाफ सांभाळायचे प्रत्येकाला आपली हे पाहिजे ना माहीत. तर देवानं एवढे दिवस आहे तर पावलं एवढं चालू होतं म्हणजे एवढं चालवणं खूप झालं. तुम्ही पूर्णपणे समाधानी खूप 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 कधी इच्छा नव्हती.
तर भाऊ तुम्ही प्रत्येक क्षण हे आनंद मनयतात, पण सगळेच दीस असे सारखे आसना. केन्ना तरी एक तुमचो सपोज वायट दीस असो जालो तरी सुद्दां हांव तुमकां ऑफिसान पळयता तुमी सदांच हांसले, सदांच पॉझिटिव्ह एटिट्यूड, सदांच लोकांक तुमची स्मायल जी आसता ती कंटेजियस. तुमकां कशें म्हणजे इवन इन बॅड सिच्युएशन्स तुमी अशें आनंदीत कशें म्हणजे कशें तुमी प्रोजेक्ट करता? प्रोजेक्ट अशें पडना कितें आसा, एकदां तुमी ठरयलें की प्रत्येक आमचे वडील सांगताले जे दिसा सूर्य उगवता, खूब लोक भोंवतणी पळयताले, जे दिसा सूर्य उगवता तो दीस बेस्ट आनी लोक कसल्याच कामाक बऱ्या कामाक कसो न्हवतो पळोवपाचो गरज ना. तसं जे दिसा सूर्य उगवता ना तो दीस आनंदीत आसता. आमी जेन्ना पळयता तेन्ना कळटा एखादें तुमकां समजा आयज कितें वायट पडटा, एग्जाम्पल हांव आतां वतना पडलो, विसरून पडलो, पांय दुखता किंवा समजा धोकर पडलो, आमकां खबर ना आमच्या देवान म्हाज्या खातीर कितें बरेंच केलें आसतलें. कदाचित फुडें गेल्यार म्हाका कसलो फॅटल एक्सिडेंट जावंक शकता. खंयचीय गोश्ट वायटाक जायना, देव कित्याक वायट करतलो कोणाचें? तर जे आमी जर मानता की सगळे देव चलयता जाल्यार तो कोणाचो वायट करिना. फक्त फुडलें कितें तरी आनी मोठें वायट जावचें न्हू, आतां तुजें वायट जाता, दुख्ख जाता कितें आसा. सेकेंड हँड गोश्ट दुख्ख केलें म्हणून कितें फायदो आसा? कांयच फायदो ना न्हू. पॉझिटिव्ह रावलें तुका मजा आसा लायफान. आनी कितें आसा, लायफ आसता तुमकां अशें दीस आसतलो, रात आसतली. आयज रात येयली फाल्यां सकाळ फक्त दीस येतलोच न्हू. आयज आतां सुट्टी आसा, फाल्यां सकाळीं भोंवती येतलीच. तर टेन्शन घेण्यासारकें कितें आसा? इतली पॉझिटिव्हिटी म्हणजे तुमच्या प्रत्येक कणाकणांक भरलेली आहा की वायट जाल्यार सुद्दां हेज्याकून वायट जावपाच्या हेतूंतल्यान आपूण वाचलो, ही तुमची ना म्हाजी बी अशें खूब खूब लोकांचें अशें आसा. हांव अशें कितके ते लोकांच्या संपर्कान आयला आनी कितके ती वाचता म्हणजे इतक्यो बऱ्यो गोश्टी घडल्या की ताची जर परिस्थिती पळयली जाल्यार तो सद्या तो फुडें व्हडलो जालो किंवा आनी कितें जालें काय ना तेचे रिजन तें आसता की येवन सगळेंच पडलें. नेगेटिव्ह कांयच मेळना. आनी नेगेटिव्ह सुद्दां आमी धरले समजा तो नेगेटिव्ह केलें, एक नेगेटिव्ह उभी जाला, एक आडवी जाला, प्लसूच जाता. सो नेगेटिव्ह रावता काय ना. आमी कित्याक स्वता नेगेटिव्ह करता, आमच्या स्वताचें आयुश्य पिड्ड्यार करता आनी आमच्या वांगडा जो कोण येता सायडीक तेचें आयुश्य पिड्ड्यार करता. कित्याक जशें पॉझिटिव्हिटी जे कंटिन्युअस तशें नेगेटिव्ह कंटिन्युअस. तो व्हड कितें काम करता तेका सांगता ना रे काय ना आयुश्यान काय व्हड काम करता काय पाडपडली स्वताचें काम करता. येस, थँक्यू. हो, तुम्ही आम्हाला आता इतक्या वेळ आमची चर्चा रंगली त्यातून तुम्ही असं म्हणालात की आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा खास असतो आणि प्रत्येक क्षणाचा आपण जास्तीत जास्त तुम्ही आनंद घेता. तर मला एक असं सांगा की तुम्हाला असा कोणता दिवस किंवा असा कोणता क्षण होता ज्या दिवशी तुम्हाला स्वतःविषयी खूप अभिमान वाटला? आठवत नाही. कारण तसं स्वतःबद्दल कधी अभिमान वाटतात नाही, कारण मग सांगितलं ना. पण काहीतरी एखादी अशी घटना घडली असेल किंवा एखादी अशी गोष्ट जी तुमच्या कायम स्मरणात राहील, अशी एखादी गोष्ट? याच्याबद्दल काय लक्षात येत नाही. कारण बेसिकली कसे ही ऑफिशियल लहान मोठी जी कामं असतात की नाही ती मोठ्या तेव्हाच जातात. एक्झाम्पल 10 एक्झाम्पल एखादं म्हणेल की तेव्हा मोठं काम होतं किंवा एका वेळेस समजा 10,000 पॉलिसी होती किंवा 12-13 कोटी प्रीमियम होतं. पण हे काम होण्याजोगं त्यात माझे स्पेशल तशी काही नाही, होत जातं. आणि बेसिकली आमचं काम काय असतं, आम्ही बऱ्याच वेळा हे मापतो डिंग्या मापतो की असं हे केलं ते केलं. आम्ही काय करतो, आमचं काम फक्त पोस्टमनचं असतं. 4 गोष्टी एजंट आम्ही चांगल्या सांगतो, तो बिचार कष्ट करतो, तो घेऊन येतो. आमचं फक्त पोस्ट आम्ही काढतो तुमच्याकडे देतो. स्वतःचं मोठं काय, स्वतःचं मोठं काम जे काय, एखादा माणूस एजंट ऐकलं आमचं खूप मोठा जातो आणि काय काम करतो तर त्यावेळी थोडा अभिमान वाटतो. एक्झाम्पल कसं आहे, एका माझ्या एजंटला जवळजवळ 2.5 कोटी प्रीमियम देतो किंवा बरेच चांगले एजंट 500-600 पेक्षा जास्त पैसे करायचे. त्यामुळे मजा यायची. पण ते पण शेवट नाही. त्याविषयी तो आज खेळात संपला, उद्याचा प्रत्येक खेळ नवा असतो. पण त्यांना शेवटी तुम्हीच मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन किती केलं तिला, किती लोकांना एक्झाम्पल एखादा टीचर असेल त्याच्या हाताकडून किती ती मुलं जातात, पण सगळीच काय मोठे आपलं डिस्टिंक्शन किंवा सगळीच काय फर्स्ट येत नाही ना. तो विचार सगळ्यांना एक्झॅक्ट होता. आता एक्झाम्पल मी स्वतः आहे, मी सगळ्या एजंटना एक्झॅक्ट सेम ट्रीट करतो. बरोबर नाही, 1-2 एजंट विचारतात सुद्धा. जे काही मला एजंट होता तर काय करायचं, तो मी नेहमी त्याला घेऊन बसायचो, काय काय सांगायचं हे करायचं. आणि तो काय धंदा करतो, एकदा तरी खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम. आणि तो म्हणजे अपेक्षा करायची मी काही खूप त्याला मोठं करणार, खूप काही चांगला करणार. मी त्याला कौतुक केलं, बाकी सगळं केलं. त्याने विचारलं, हो तुम्हाला एक विचार काढ नाही आमचं विचार मी जर काय काम करत नव्हतं, मला एवढं घेऊन बसायचं, हे करायचं ते करायचं, खूप गोष्टी सांगायचं. आणि मी एवढं काम करतो, मला ते त्या पहिल्याने कौतुक केलं, पण माझी अपेक्षा खूप कौतुक करा.
आता लहान मुलं लहान मोठं झालं. जे लहान मुलं आहे नाही त्याला कडे घेऊन फिरायला पाहिजे, सगळे त्याला खेळवायला पाहिजे, सगळं आहे ना. ते म्हटलं मुलं आता स्वतःहून धावायला लागलं की नाही, एवढं धावलं की सगळ्यात फर्स्ट येतो तो. मग म्हटलं अजून त्याला म्हटलं मग तुमचं कडे घेऊन नाचायला लागलं की तर लोक म्हटलं वेळा म्हणा. आता तुझं काम झालं, आता मला दुसऱ्या मुलाला घेऊन खेळवायचं. तर प्रत्येक जे हे आहे की नाही डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट. तर त्यामुळे कसं आहे की प्रत्येक कामात जर मजा घेतली तर त्या बिकम्स हॉबी. मी बऱ्याच म्हणजे वाटतं मी स्वतः ते बघतोय की एखादी गोष्ट तुम्ही केली आणि ते काम जर तुम्हाला आवडतंय, कितीही तुम्ही कष्ट केले तर त्यात तुम्हाला त्रास होत नाही, कारण ते तुमची हॉबी असते. आणि जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्हाला करायला लावलं की नाही, तर किती पैसे मिळते काही मिळते देट बिकम्स पनिशमेंट. किती कठीण काम. ऍक्च्युअली सांगायचं म्हणजे मागच्या 34 वर्षांनी ते काम केलं. म्हणजे एजंटना विचारा मी कधी एवढा धंदा करा, एवढं करा, कधी माझी मीटिंग सुद्धा असायची की मी सगळं सांगत जायचो. पण बऱ्याच वेळा ते जुनी पद्धत होती, तू किती आणणार, तू किती आणणार, तू किती पॉलिसी आणणार, किती प्रेम करणार. कुठल्याही एजंटला आयुष्यात मी कधी त्यांना हा प्रश्न केला की तू किती पॉलिसी करणार, किती आणणार, किती प्रेम करणार. सांगत त्याला जसं फुल फुलतं ना तसं ते एजंट फुलतो. प्रत्येक त्याला फुलायला चांगलं द्यायचं ना, एवढंच फुलं. उद्या तुझ्यावर 10 फुलं पडले आपण कसं सांगू शकतो. आपण चांगलं त्याला खत पाणी घातलं, त्याला गांजाला कोणत्या झाडाला गांजाला लागतं, तसं एजंटला चांगलं केलं तो फुलणार ना. एवढंच त्याला म्हणून तुझं काठी घेऊन बसतो त्याच्यात नाही म्हणा. त्यामुळे ॲक्च्युली खरं मला नक्की आठवत नाही कुठला दिवस चांगला आहे किंवा कुठलं मोठं आहे. रोजच माझं जे काय चालू होतं ते चांगलं, उद्याच नवा दिवस. काल कधी वाईट झालं म्हणून काय त्यात टेन्शन घ्यायचं नाही. आणि काल कुठं काही मोठं काम झालं म्हणून काय उपयोग, कालचा दिवस संपला ते काम संपलं, आज नवा दिवस. तर माझी लाईफ पण ते आहे. कोणी मला काय कधी एखादी चूक काढते म्हटलं काय संध्याकाळी विसरला जातो. दुसऱ्या शेतीच्या खांद्यात माझा हात असेल किंवा माझ्या खांद्यात त्याचा हात असेल. नवीन दिवस सुरू असेल. त्यामुळे कधी कोणाकडे वाईटपणा किंवा हे असं लागत नाही. काय मी त्याला काय म्हटलं तो विसरून जातो, कारण त्याला माहिती त्या माणूस असा स्वभाव की त्याने मला काय म्हटलं तर मी विसरून जातो. आय डोंट फॉरगिव्ह ऑर फॉरगेट, या दोनात एक गोष्ट करायची, कधीही प्रॉब्लेम येत. भाऊ आतापर्यंत तुमचे ॲक्च्युअल एक्सपिरियन्सेस तुम्ही शेअर केले. आता थोडे लायटर साईड क्वेश्चन्स. आता तुम्ही रिटायर करतले. रिटायर करतकूच हाऊ टू स्पेंड टाइम विदाउट स्पेंडिंग मनी. ऍक्च्युली आता तुम्हाला चढ पैसे घालतो तसे द्यायला आणि एकदा रिटायर झाला कोणासाठी असा तेव्हा एक देत सगळे असं पेन्शन असा सगळे असं. सो येऊन पैसे लागले तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त प्रश्न कसा असा की आनंद जिथून आनंद मिळाला त्याच्यात पाहिजे. विदाउट स्पेंडिंग मनी असं किंवा विथ स्पेंडिंग मनी असं आनंद महत्वाचा. आणि माझी सगळ्यात गरजा जुस बी असं चढ व्हडले अमकेच जाय तमकेच जायचे काय नाही, जेवण काढचं अमके सारे असतात. वरून पात मिळवलं की आयुष्यात सगळे जगातले सगळे सुख मिळेल. बरं सर, आता तुम्ही एक ऑर्गनायझेशन काम करताले. तर बॉस आणि जो तुमका डायरेक्ट असे लागना, बट यू ऑलवेज रिस्पेक्टेड द चेअर. आफ्टर रिटायरमेंट तुम्ही आता घरातली जी तुमची मिसेस असत शी विल बी द बॉस काय शी इज ऑलवेज बॉस. फाटल्या जवळजवळ 34 वर्ष म्हणजे ऍक्च्युली LIC जॉईन जाऊजोबाईच्या लग्नात ठरलेले. ओके. लग्न ठरल्याने LIC जॉईन झाले जवळजवळ वर्षापासून लग्न झालं. ऍक्च्युली मजा म्हणजे आईच माझ्या लग्न ठरलं, दुसऱ्या समोर जॉब आहे. ज्यांना मला ते आहे किती सांगा, ज्यांना लग्न ठरले त्याचा जॉब नसतो. आदल्या सर हे झालं की सांग लग्न ठरलं आणि दुसऱ्या समोर आहे. जेव्हा बरं असतं तिथेच पायगुण मान की हे स्टार्ट झालं. सो शी इज ऑलवेज द फर्स्ट. शी इज द फर्स्ट आणि अदरवाईज कशी इज फर्स्ट. रिटायरमेंट पहिली कशी देणार, रिटायरमेंट उपरांत कशी. भाऊ ही प्रतिमा अशी असं की लोक रिस्पेक्टही दितात. तुम्ही तितक्यात त्यांच्याकडे मस्ती करता, तितक्यात तुम्ही डिस्टन्सही दवरता. एजंटाक सगळ्याकडे खेळीमेळीच्या वातावरणात किंवा एजंटाक आमच्या स्टाफाक सगळे. सो तुम्ही किती कन्सिडर करता तुमकां, तुम्ही मस्तीखोर काय बरे. ऍक्च्युली कितें आसता जेन्ना ते टायमार कितें आसता जाणा ती महत्वाची. तुमकां आतां हेचेर असोच विशय घेवन सांगता तुमकां की आमच्यो ज्यो मिटिंग्स जातात, एजंटाची मिटिंग्स बी घेतात, सगळ्यांत आमची बेस्ट मिटिंग्स केन्ना जातात. आमी वन मिटींग घेताले किंवा मिटींग घेयनासले. मिटींग जावच्या पयलीं एकदां किंवा सांजचो कोण एड ऑन मदीं आमची एक पद्दत आसली की शांत हॉटेलां सरप्रायज करता. तर आमचे 10-15 जाणां आमी अशेंच जमताले. तूं यो हेका आपयताले तेका आपयताले, आमचो संतोश येतालो, सगळे येताले. ते बसून आमी जे गजाली करताले काय ना आणि तातूंत जो मोटिवेशन मेळटा तें बिगेस्ट स्टडी.
तर असे न्हू की हे कितें सांगा ठरवून काय नाही जाता ते जाता. Okay, so you consider yourself both naughty as well as Naughty. nice, as per the जे situation. एन्जॉय जाता एक्झाम्पल आता फाल्यां हय लोकोड आयलो आमचो एसडीएम तेवढं ते भाशेन उलोवचें व्हडलें न्हू. पूण जो जेका फकाणां आवडटा ते एजंट आवडटा तेणी फकाणां करता, जे स्टाफाक फकाणां आवडटा ते फकाणां करता. पूण एखादो सिरियस आसो हांव जर तेच्या वांगडा फकाणां करता कितें जातलो तो बेश्टो जाता. सो जशें युजली लायफ कशें आसा हांवसासारकें आसा जे मनशाक कोणा फुडें एखादी गोश्ट आवडटा ती करा. जेका एखादी आवडत ना एक दोन फावटी फकाणां केली तेका व्हड्याक आवडना सिरियस ते सगळें. पूण मन भितर आसा तें फकाणाचेंच आसा. भायल्यान कितें शो एकदां सिरियस दाखयलो जायना तरी मनान फकाणां चालू आसतलें आनी इवन घरांत म्हण किंवा भायर म्हण ते आमचे ते वीड्स आनी ते थोडे शब्द जे आसा ना ते चालू आसता चालूच असतं. बरं, आणि एक प्रश्न असो असा की तुमच्याकडे 2-3 गाडी असल्या तरी तुम्ही बसीनच प्रवास करतात कित्याक सदांच एक्चुअली कितें जालें हांव जेन्ना LIC जॉइन केलें तेच्या पयलीं बेसिकली आमी हें केलें कितें खंय गेलो ना की आमकां कांय नासलें गाडी नासली. खरें तुमकां सांगपाचें गजाल म्हणजे लग्न जेन्ना जालें तेन्ना म्हाजे कडेन सायकल बसली नासली, मोटरसायकल नासलीच. तेच्या बद्दल म्हाका एक आमच्या वळखीच्या एका मनशान लोन घेवन दिलें. एक्चुअली वतालो बँकेत म्हणून बँकेत नाका हें नाका आपूण दिता तेजें. आनी मोटरसायकल कितें आसलें तेन्ना म्हाका सॅलरी आसली 1000 मे बी 100-150 रुपया. आनी हांव कितें केलें की मोटरसायकल घेतली ती आनी 1000 दिवपाची ती दिवप आनी जेवण पोट पाडी जाल्यार म्हाका बापायन घालप जॉबाक लागलो वता म्हापसा जेन्ना वतालो तेन्ना. आनी तेन्ना पयली गाडी नासली जी आतां गाडी आसली अशी एखादी गाडी आसली आमची तेन्ना. पूण मेन कितें जातालें की लोकां वांगडा हांव कोण ती गेले आतां एक्झाम्पल तुमी घे तुमच्या वांगडा गेलो हांव येता आनी कितें आसलें जेन्ना स्पेशली एजंट्स जेन्ना हांव डिओ जालो तेन्ना ताका चड मोठे म्हणल्यार एजंट पब्लीक जे कॉमन आसलें ना तेन्ना म्हाका वर्साक 25-30 एजंट सहज मेळटाले 30-40. कारण फाल्यां तुमी गाडी बंद करून गेले काय ना कोण तुमकां कळटा कोण तुमकां रावयना तुमी कोणाक म्हणून घेतले ना हो म्हाका एजंट मेळटलो म्हणल्यार घेवप अशें कांय ना. तुमकां जर पब्लीक वांगडा जाय आमी सांगता तुमकां डेली जवळ जवळ एवरी ऑल्टरनेट डे म्हापसा वता म्हणजे केन्ना पणजे वता म्हणजे पिटर थोडे फ्रेंड्स आसले म्हणजे फोटो थंय LIC करना. पूण डेली आमी जशें हांगा तुमकां सांगलें की शांतवादन बसताले तशें थंय आमी केपें कॉर्नर आसा म्हापसा. आनी थंय म्हज्या म्हणजे हांव जेन्ना कॉलेजीक वता तेन्ना पासून त्या हॉटेलान वतालो तो आतां सुद्दां काल पसून मिसेस घेवन किंवा आदर्शाक घेवन थंय वता. थंय देवाची सांजची घेतली की आनी कितें घेतलें काय ना की तितून आनंद जाता. तर सांजचे आमी थंय वता बाणावळकर आसा आमचो आसा कोण आसा पिटर आसा आमी सगळे थंय वचून वताले. आनी परत वतना आमचे आनी डॉक्टर आमचे फ्रेंड आसले कोणाचें शॉप आसा म्हापसा आनी कितें आसा तें डील जाता. पूण एक लक्षात नाका तुमकां जर लोकां कडेन संपर्क दवर आनी आमचो धंदो लोकां कडेन संपर्क दवरपाचो. यू शूड ऑलवेज गो क्लोज टू पीपल. तुम्ही राजा म्हणून भरला तुमकां कोण किंमत दिवचो ना. लोक जशे वता कांना तशें वचचें. सो ताका लागून तेडूच बेस्ट एका टायमार तुम्ही 25-50 लोकांक मेळोंक शकता वेगळे मेळोंक शकता. तुम्ही बंद घे कोण किंमत दिता कोण आनी खंयच्या मनशाक तुमी गाडी थांबयली म्हणटा तुमच्या कडेन येतलो अशें. सो भाऊ आयज एक्चुअली आमी तुमची मुलाखत घेवपाक आयले पण तुमचे कडल्यान इतके लायफ लेसन्स म्हणजे कशे आपलो थॉट प्रोसेस कसो आसतो किंवा आपण कसो सदांच आनंदीत आसता आनी तुमच्या फूल कार्यशैली कशी तुम्ही स्पेंड केला त्याच्या बद्दल त्यातूंतल्यान आमकां खुबशे शिकपाक मेळ्ळें. त्या खातीर देव बरें करूं. धन्यवाद.